कोणी एक जण सांगा फर्स्ट ट्रान्झॅक्शन. स्टार्ट बिझनेस विथ कॅश रुपीज. आवाज क्लिअर येत नाही. ज्यांच्याकडे कोणाकडे स्पीकर हेडफोन लावलेला असेल त्यांनी सांगा. 2 लाख. स्टार्ट बिझनेस विथ कॅश रुपीज 2 लाख. हा. ओके. एंट्री काय पास झाली? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश डेबिट टू कॅपिटल 2 लाख. 2 लाख आली एंट्री. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश 1 लाख. आणखीन एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला. एकाच वेळेस 2 वर्षाचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. आपण सध्याला ट्रान्झॅक्शन करतोय 18-19 या वर्षाच्या, बरोबर आहे. हा. आपण ट्रान्झॅक्शन करतोय 18-19 या वर्षाची फर्स्ट ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट सेकंड ट्रान्झॅक्शन. ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश 1 लाख. ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश रुपीज 1 लाख. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अमाउंट 1 लाख. 1 लाख. ओके. नेक्स्ट थर्ड ट्रान्झॅक्शन. फर्निचर परचेस. फर्निचर परचेस रुपीज 10,000 इन कॅश. फर्निचर डेबिट टू कॅश. किती आली रक्कम? 10,000. 10,000. ओके. त्या कन्सेप्ट लक्षात आलेले आहेत. असे जनरल एंट्री तुम्ही पास केला तर आपण एकाच वेळेस जनरल एंट्री आणि लेजर पोस्टिंग दोन्ही कन्सेप्ट बघूयात. पण डेट आपल्याला द्यायचंय. फर्स्ट डेट काय आहे? स्टार्ट बिझनेस. डेट काय? डेट 31/8/2018. 31/8 म्हणजे 31 ऑगस्ट 2008 पहिली एंट्री झालेली आहे. 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर 18. नाही, सप्टेंबर आहे. 9वा महिना आहे का? हा, 9वा. ओके. 1 सप्टेंबर. नेक्स्ट 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर 18. ओके. या एंट्री मी तुम्हाला ओरली सांगितल्या तरी चालतात आणि याची लेजर पोस्टिंग आपण बघूयात. ओके. इथे आपण नेक्स्ट पेज घेतलेलं आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये काय दिलेलं आहे? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. एक कॅश अकाउंट तयार करतोय. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट. आपण इथं डेट टाकणार आहोत, तेवढं लक्षात राहू द्या. 2 अकाउंट फॉर्मॅट आपण इथं तयार केला. फर्स्ट अकाउंट कॅश, सेकंड अकाउंट कॅपिटल. ओके. फर्स्ट एंट्री किती तारखेला आहे? 31/8/2018. तर त्याची अशी
इथे या ठिकाणी 18-19 असे फिनान्शियल इयर टाकूयात. 18-19 ते डेट. मला टाइम लागतोय म्हणून मी डेट शॉर्ट मध्ये टाकतोय, तुम्ही मात्र पूर्ण डेट टाकायचे. ओके. तर कॅशला एंट्री झाली टू कॅपिटल 2 लाख. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश 2 लाख. एंट्री लक्षात आली सर्वांना? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट इथं ऑलरेडी तयार आहे, बँक खातं तयार करावं लागेल. इथे कॅशच्या क्रेडिटला इफेक्ट होईल बाय बँक. सॉरी, डेट टाकायची राहिली ना. इथे आपण डेट ऍडजस्टेड करतोय 31/8/18. इथे डेट ट्रान्झॅक्शनची किती आहे? 1 सप्टेंबर आहे ना बँकेत अकाउंट ओपन केलेली. 1/9/18 बाय बँक अमाउंट 1 लाख. नेक्स्ट आपल्याला बँक अकाउंट तयार करावं लागेल. बँक अकाउंट तयार करून घेतलं इथं. बँक 1 सप्टेंबर 18 टू कॅश 1 लाख. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ते फर्निचरचं खातं आपण तयार करून घेतोय. फर्निचर फर्निचरच्या डेबिटला डेट किती आहे? 1/10/2018. 1/10/18. 1/10/18 टू कॅश अमाउंट 10,000. 10,000. त्यानंतर आपण जातोय कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 1/10/18 बाय फर्निचर 10,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन Wages paid to cash. वेजेस पेड डेबिट टू कॅश अकाउंट. Cash. तर वेजेस पेडचं सेपरेट खातं आपल्याला तयार करावं लागेल. ते वेजेस पेडचं खातं तयार करतोय. वेजेस. ओके. एंट्री काय झाली? वेजेस अकाउंट डेबिट टू Cash account. कॅश अकाउंट. वेजेसच्या डेबिटला डेट 31/10. 31/10. टू कॅश अमाउंट 2,000. 2,000. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट होईल 31/10/18 बाय वेजेस
2000. Next transaction. Goods purchase 10,000 in cash. Goods purchase 10,000 in Cash. cash. बरोबर आहे. हा. ओके, गुड्स परचेस 10,000 in cash. एंट्री या ठिकाणी काय होईल? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. तर परचेसचं खातं तयार करावं लागेल. परचेस अकाउंट. परचेसच्या डेबिटला डेट किती आहे? 1/12/2018. 1 डिसेंबर. 1/12/18. कॅश अमाउंट 10,000. 10,000. कॅशच्या क्रेडिटला 1/12/18 बाय परचेस 10,000. नेक्स्ट. Goods sale 12,000 by check. बाय चेक. तर बँक अकाउंट मध्ये एंट्री होईल. बँकेच्या क्रेडिटला डेट किती आहे? 2/12/18. 2/12/18 बाय सेल्स अमाउंट 12,000. 12,000. सेल्स अकाउंट तयार करावं लागेल. बँक अकाउंटच्या डेबिटला सेल्स अकाउंट. आता कसं काय बरोबर सांगितलं असेल, चुकीच लिहिलं त्यावेळेस. मी लिहत होतो अमाऊंट. बघा मी परत सांगतोय, ती पूर्व दिशा असं म्हणलात तर तुम्हाला लक्षात येणार नाही. सेल्सच्या क्रेडिटला इफेक्ट होईल बाय बँक. डेट किती आहे? 2/12/18. 2/12/18 बाय बँक अमाऊंट 12,000. इथं बँकेची चूक करून दाखवली होती, ती चूक दुरुस्त करून घ्यावं लागेल. इथे एंट्री होईल 2/12/18 टू सेल्स 12,000. ही जी एंट्री आहे ती काय चुकलेली आहे. आता बघा, जर मॅन्युअली वेळेस जर अशी एंट्री चुकली असेल तर त्याला एक रेक्टिफिकेशन ऑफ एरर नावाची कन्सेप्ट येते. त्याच्यानुसार आपण दुरुस्त करू शकतो. पण आपण सध्याला ती लगेच न पाहता आपण नंतर पाहूयात, म्हणजे आपल्याला काही डाऊट येणार नाही. नाहीतर एकाच वेळेस 2 कन्सेप्ट जर पाहिला तर डाऊट येऊ शकतो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. कमिशन रिसिव्ड 3,000 in cash. 3,000 in cash. कमिशन रिसिव्डचं खातं तयार करावं लागेल. ओके, इथे मी कमिशन रिसिव्डचं खातं इथेच तयार करून घेतोय. बाकी सर्वांना लक्षात येतंय ना? कमिशन रिसिव्ड. ओके, किती तारखेला मिळालेलं कमिशन? 1 जानेवारी. 1/1/19. 1/1/19 टू कमिशन रुपीज
3000. कमिशन रिसिव्हच्या क्रेडिटला एंट्री होईल बाय सॉरी 1/19 बाय कॅश 3000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन गुड्स परचेस गुड्स टाटा परचेस कंपनी. टाटा कंपनी परचेस अकाउंट तर ऑलरेडी आपल्याकडे आहे, बरोबर आहे. हा. टाटा कंपनीचं खातं आपल्याला तयार करावं लागेल. इथे तयार केलं टाटा कंपनीचं खातं. सर हा बोला. एंट्री कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश होते ना. कमिशन रिसिव्ड आहे. नाही कसं काय सांगा, कोणते दोन अकाउंट आहेत? कमिशन आले ना आपल्याला. हा, एक कमिशन आणि दुसरं दुसरं कॅश. कॅश. मग कॅश कम्स इन झाली का गोज आउट झाली? कॅश आली ना. मग कॅश कम्स इन झाली तर कॅश आली तर कॅश अकाउंट डेबिट, अपोजिट कमिशन अकाउंट क्रेडिट. काय आणून काय गेलं असं लक्षात ठेवू नका, त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. तर आपण लक्षात काय ठेवतोय तर कमिशन कॅश तर आलं गेल्याच्या बाबतीत दोनच. कॅश मध्ये पैसा आला तर कॅश डेबिट, कॅश मध्ये पैसा गेला तर कॅश क्रेडिट. बँकेत पैसा आला तर बँक डेबिट, बँकेतनं पैसा गेला तर बँक क्रेडिट. हे टेक्निकली पार्ट होतोय. अदरवाईज आपण लक्षात ठेवतोय त्या ठिकाणी अकाउंट कोणतं आहे, अकाउंटच्या रूलचा विचार करतोय. रूलचा विचार केला तर कधीच चुकणार नाही. कॅश रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश कम्स इन झाली कॅश डेबिट, अपोजिट कमिशन क्रेडिट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो ना, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ओके. एंट्री असं होईल काय, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. हा, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. इथं आपण तसंच केलं. इथं आहे इथे कमिशनला इथे काय केलं, कमिशन डेबिट घेतलं, कॅशच्या डेबिटला घेतलं आणि कमिशन अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं. ओके, इथे कमिशनच्या क्रेडिटला. आलं लक्षात? काय झाले, परचेस डेबिट टू टाटा कंपनी 1 लाख. डेट किती आहे? 2/1/19. 2/1/19 टू टाटा कंपनी, रक्कम 1 लाख. 1 लाख. टाटा कंपनीच्या क्रेडिटला इफेक्ट होईल. डेट किती होती? 2/1/19. 2/1/19 बाय परचेस 1 लाख. नेक्स्ट गुड सेल्स टीना कंपनी तर आपल्याकडे सेलचं खातं आहे. परत आपल्याला टीना कंपनीचं खातं नाहीये, टीना कंपनीचं खातं तयार करावं लागेल. इथे आपण तयार केलं टीना कंपनीचं खातं. टीना कंपनी ओके. टीना कंपनीच्या डेबिटला डेट 31/1/19. 31/1/19 टू सेल्स अमाउंट 1,16,000. 16 60,000. 60 1,60,000. त्याच वेळेस सेलच्या क्रेडिटला एंट्री होईल 31/1/19 बाय टीना कंपनी 1,60,000. 60 आणि 16 म्हणलं की कन्फ्युजन होतं. 16 म्हणल्यानंतर 16 होईल, 60 म्हणल्यानंतर 60. ओके. नेक्स्ट सेल्स रिटर्न 9,000 इन टीना कंपनी. आपल्याला सेल्स रिटर्नचं खातं तयार करावं लागेल. इथे तयार करतोय सेल्स रिटर्न
19. ओके 1-2-19. सर सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट होतं ना? काय सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू हो बरोबर आहे. सेल्स रिटर्न डेबिट टू टीना कंपनी. ओके सर. हो. डेट 2-1 हा, सॉरी 1-2. हा 1 फेब्रुवारी. 1-2-19 टू टीना कंपनी अमाऊंट 9,000. 9,000. टीना कंपनीच्या क्रेडिटला 1-2-19 बाय सेल्स रिटर्न 9,000. ओके नेक्स्ट Purchase return 7,000 Tata Company. परचेस रिटर्न 7,000 Tata Company. टाटा कंपनी. इथं टाटा कंपनीचं तर खातं आहे. परचेस रिटर्नचा खाता तयार केला. एंट्री काय झाली? टाटा कंपनीच्या डेबिटला डेट 1-3-19. 1 मार्च 19 टू परचेस रिटर्न अमाऊंट 7,000. 7,000 आणि परचेस रिटर्नच्या क्रेडिटला परचेस रिटर्न अकाउंट 1 मार्च 19 बाय टाटा कंपनी 7,000. ओके नेक्स्ट Salary paid by check Paid. 20,000. 20,000 बाय चेक कॅश. By check तारीख 31 मार्च 2019. 31 मार्च 2019. एवढंच सांगितलं ना? हा एवढंच आहे. डबल तारीख नाही काय ना. हा ओके सॅलरी अकाउंट तयार केला. सॅलरी अकाउंट 31 मार्च सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ना? सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ओके सर. टू बँक अमाऊंट 20,000. 20,000 बँकेच्या क्रेडिटला 31/3/19 बाय सॅलरी अमाऊंट 20,000. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉकची आहे घ्यायची नाही म्हणलं ना. क्लोजिंग स्टॉकचा डायरेक्ट इफेक्ट दाखवूयात आपण. डेप्रिशिएशन. एंट्री होते स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. डेप्रिशिएशन डेप्रिशिएशन अदर काही ऍडजस्टमेंट वगैरे सांगितलेली आहे का? नाही. त्याच्या पुढची एंट्री काय वाच व्यवस्थित. त्याच्या पुढचे 1 एप्रिल 2019 गुड्स सेल 7,000 इन कॅश. ओके त्याच्या पुढची डबल डेटचं काय सांगितलंय का? फॉर द मंथ ऑफ मार्च वगैरे नाही. नाही. ओके मग लास्ट एंट्री आपली इथं डेप्रिशिएशनची. डेप्रिशिएशन डेप्रिशिएशन खातं तयार केला. आता डेप्रिशिएशन फर्निचर आहे आपल्याकडे असेल बरोबर आहे. फर्निचर कधी परचेस केलंय? ऑक्टोबर मध्ये 31/3/19 टू फर्निचर. ओके जस्ट एंट्री पास केली इफेक्ट नाही दाखवला. फर्निचरच्या खात्यावर जातं फर्निचर
₹500 depreciation. ऑक्टोबरला परचेस केलेलं आहे, बरोबर आहे. 1 ऑक्टोबरला 31/3/19 ला इथे बाय डेप्रिशिएशन अशी एंट्री होते. डेप्रिशिएशन 10,000 अमाऊंट आहे. किती आहे? 10,000. 10,000 30%. काय म्हणलं? Depreciation amount 500 येते. हो तेच सांगतोय मी. 10,000 वर 10% 1,000 येतं. पण 1 ऑक्टोबरला खरेदी केलेलं आहे. ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत 6 मंथ होतात. त्यामुळे डेप्रिशिएशन 50% चार्ज केलं जाईल, म्हणजे 6 मंथ चार्ज केलं जाईल. ₹500. तिथे डेप्रिशिएशन अकाउंट तीच अमाऊंट घेऊन टाकली 500. Sir, entry अशी येईल का depreciation account debit to furniture account? हो, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. बरं. ओके. हा, प्रश्न लक्षात आली एंट्री? हो सर. मनोज सर. हो सर. सचिन तुला तर लक्षात आली. संजय सर. आली सर. सूरज धवन. हो सर. हो. सूरज जाधव. हो सर. वैष्णवी मॅम. भट्टर सर. ओके. मग आता इथे अकाउंट आपल्याला काय करावं लागतील? क्लोज करावे लागतील. आपण 1 बाय 1 अकाउंट क्लोज करतोय. कॅश. इथे जर कॅश अकाउंट क्लोज करतोय तर कॅश म्हणजे ऍसेट. जस्ट इथे एक टेक्निक तुम्हाला सांगतोय की आपल्याला अकाउंट क्लोज करण्याच्या संदर्भात. आपल्याकडे अकाउंट मध्ये आहे ऍसेट, बरोबर आहे, लायबिलिटीज, ऍसेट, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस आणि इन्कम, बरोबर आहे. एक्सपेन्सेसचे कधी एकाच साईडला नोंद असते. मॅक्झिमम 99% डेबिट साईड ची टोटल जास्त असते, डेबिट साईड, आणि इन्कमची क्रेडिट साईडची टोटल जास्त असते. ओके. ऍसेट मध्ये 99% डेबिटच बॅलन्स असतं जास्तीचं, आणि लायबिलिटी मध्ये 99% क्रेडिट बॅलन्स असतं. फक्त इथं एकच असू शकतं की लायबिलिटी आणि ऍसेट मध्ये पार्टी. तर पार्टीकडून पैसे येणे असतील तर ऍसेट, आणि पार्टीला पैसे देणे असतील तर लायबिलिटी. म्हणजे पैसे येणे तर आपण त्याला सन्ड्री डेटर्स म्हणतो, सन्ड्री डेटर्स ऍसेट, आणि पैसे देणे असेल तर आपण त्याला सन्ड्री क्रेडिटर म्हणतो. सन्ड्री क्रेडिटर पैसे पार्टीला देणे, पैसे पार्टीकडून येणं, पार्टीकडून येणं आहे तर पार्टी सन्ड्री डेटर्स, पार्टीला देणं आहे तर सन्ड्री क्रेडिटर्स. त्या दोन पार्टीमध्ये असं शकतं की आपण सन्ड्री डेटर्सला सेल केल्यापेक्षा त्याचे पैसे जास्त आले तर एखाद्या वेळेस अपोजिट बॅलन्स येऊ शकतं. तर असे 1% चान्सेस आहेत. डेटर्सचे तर डेबिट बॅलन्सच जास्त असतं, पण 1% चान्सेस आहेत की क्रेडिट बॅलन्स होऊ शकतं, आणि क्रेडिटरचे 1% चान्सेस असे आहेत की बॅलन्स डेबिट होऊ शकतं, कारण जास्तीचं पेमेंट दिलं घेतलं असेल तर. ओके, लक्षात आली कन्सेप्ट? कुणाला डाऊट असेल तर विचारा, लक्षात आली नसेल तर. आता इथं कॅश आहे, कॅश आपल्यासाठी ऍसेट आहे. ऍसेटची कधी डेबिट साईडच जास्त येते, त्याच्यामुळे 2,03,000 डेबिट साईड घेतली, तीच साईड आपण अपोजिट साईडला दाखवली 2,03,000. इथे आपल्याकडे बॅलन्स आलं 31/3/18 ला, सॉरी 31/3/19 ला. 31/3/19 म्हणजे इयर एंडिंगला. बाय बॅलन्स किती आलं बॅलन्स? 1,10,000, 1,12,000, 1,22,000. 2,03,000 मधनं 1,22,000 गेले तर बॅलन्स किती राहिलं? 1,81,000. 81 फक्त. फक्त 81. ओके.
बॅलन्स. हे ट्रायल बॅलन्स तुम्ही दोन पद्धतीने तयार करू शकता, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ओके, ट्रायल बॅलन्स पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. जे बाय बॅलन्स आहे, बाय बॅलन्स ते आपल्यासाठी डेबिट असेल आणि टू बॅलन्स असलेला आपल्यासाठी क्रेडिट असेल. समजण्यासाठी इथे दाखवलं आहे. इथं आपण घेतले कॅश, तर कॅशचं 81,000 बाय बॅलन्स आलेलं आहे, त्याच्यामुळे बाय म्हणजे डेबिट कॉलम मध्ये घेतले आपण 81,000 रुपये. पहा इथे आलेलं आहे बाय बॅलन्स. लक्षात आलंय? नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटलची क्रेडिट साईड जे असते ते कॅपिटल एक प्रकारची लॅबिलिटी आहे. लॅबिलिटीचं कधी क्रेडिट बॅलन्सचे असतील 2 लाख. इथं काही 31/3/19 ला टू बॅलन्स 2 लाख, 2 लाख. ते लगेच आपण ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रान्सफर करून घेतला. कॅपिटल टू कॉलम मध्ये 2 लाख. ओके, नेक्स्ट त्यानंतर वेजेस अकाउंट 2000. तुमच्याकडे सिरियल अकाउंटचे वेगळे येऊ शकतात. मी तर पेज इन्सर्ट करते वेळेस पेज खालीवर इन्सर्ट झालेले, त्याच्यामुळे सिरियल वेगवेगळे येत आहेत. इथं 31/3 प्रत्येक क्लोजिंग बॅलन्स कधीच पाहिजे आपल्याला 31/3चं बाय बॅलन्स. तर वेजेसचं बॅलन्स किती येतं 2,000 रुपये. लागलीच आपण परचेस अकाउंट पण क्लोज करूयात आणि सेल्स अकाउंट पण. परचेस 1,10,000, अपोजिटला घेतले 1,10,000, 1,10,000. ओके, 31/3/19 बाय बॅलन्स 1,10,000. सेल्स अकाउंट 1,72,000. अपोजिट साइडला सेम रक्कम येईल 1,72,000. इथे अकाउंट क्लोज करते वेळेस डबल अंडर नसते, एवढं लक्षात राहू द्या. 31/3/19 टू बॅलन्स 1,72,000. इथे वेजेस अकाउंट, परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. वेजेसचं बाय बॅलन्स 2,000, परचेसचं बाय बॅलन्स 1,10,000 आणि सेल्सचं बाय बॅलन्स 1,72,000. ते लगेच आपण ट्रायल बॅलन्स मध्ये देऊन टाकतोय. वेजेस, परचेस, सेल्स, वेजेस बॅलन्स. किती आहे वेजेस बॅलन्स? बघा इथे वेजेस बॅलन्स 2,000, परचेस बॅलन्स 1,10,000, सेल्स बॅलन्स 1,72,000. वेजेस 10,000, परचेस 1,10,000, सेल्स 1,72,000. वेजेस
वेजेस वेजेसची अमाऊंट चुकीची टाकली आहे, आली ना लक्षात सर्वांना? हा 2 वेजेस किती रुपये सांगितलं झालेलं आहे? 2000. 2000. म्हणून मी सांगतोय माझ्यावर भरोसा ठेवू नका. मी मुद्दाम चुका करतो, काही काही चुका माझ्याकडून होतात, पण तेही तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. पण मी म्हणणार नाही की माझ्या चूक होतच नाही. ओके, नेक्स्ट बँक अकाउंट. बँकेचे डेबिट साईड. बँक जर आपलं करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट असेल तर बँकेचे डेबिट बॅलन्सेस जास्त असतात, आणि लोन अकाउंट असेल, ओडीसीसी अकाउंट असेल तर क्रेडिट बॅलन्सेस जास्त असतं. ओके, 1,12,000 अपोजिट साईडला घेतले, 1,12,000, 1,12,000. तर 31/3 बॅलन्स किती येईल? बाय बॅलन्स 72,000. किती येतं? 92,000. बरोबर आहे ना? फर्निचर अकाउंट 10,000, अपोजिट साइड 10,000. तर डेप्रिशिएशन लेस झाल्यानंतर फर्निचरची व्हॅल्यू आली 31/3/19 बाय बॅलन्स 9,500. ओके, कमिशन रिसिव्ह. कमिशन इन्कम आहे तर इन्कमची क्रेडिट साईड जास्त असते. मोस्टली इन्कमच्या क्रेडिटलाच नोंदी असतात जर काही प्रोव्हिजन झाली नसेल तर. प्रोव्हिजन झाल्यानंतर एखाद्या वेळेस येऊ शकतं, पण प्रोव्हिजन करते वेळेस डायरेक्ट जर प्रोव्हिजनचे इफेक्ट दाखवले असतील तरी तर फक्त क्रेडिटचीच टोटल जे असतील तीच टोटल अपोजिटला घेतली. 3,000. 31/3 बॅलन्स आला, 31/3/19 टू बॅलन्स 3,000. लक्षात आला? बँक 92,000, फर्निचर 9,500, कमिशन 3,000. तर ट्रायल बॅलन्स मध्ये घेतला आपण बँक 92,000, फर्निचर 9,500, कमिशन रिसिव्ड 3,000. लक्षात आले? इथे आपण फर्स्ट पेज वरती कॅश कॅपिटल क्लोज केलं, त्याचे ट्रायल बॅलन्सला बॅलन्स ट्रान्सफर केले, वेजेस, परचेस, सेल्स क्लोज केले, ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर केले बॅलन्सेस, बँक, फर्निचर, कमिशन क्लोज करून ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर केले. नेक्स्ट टाटा कंपनी. टाटा कंपनी समजा क्रेडिटर आहे तर क्रेडिट साईडच जास्त असेल, 1 लाख. तीच टोटल अपोजिटला घेतली 1 लाख. 31/3 टाटा कंपनीचं देणं किती दिसतंय? बॅलन्स टू बॅलन्स 93,000. टीना कंपनीची डेबिट साईड जास्त होते 1,60,000. तीच टोटल अपोजिटला घेतली 1,60,000. 31/3 बॅलन्स आला, 31/3 बाय बॅलन्स 1,51,000. सेल्स रिटर्न 9,000. तीच टोटल आपण अपोजिटला घेतली 9,000. 31/3/19 बाय बॅलन्स 9,000. सेल्स रिटर्न 7,000 क्रेडिट बॅलन्स. तीच टोटल अपोजिट साईडला घेतली आपण 7,000.
31/3/19 to balance 7,000. Okay. Tata company 93,000, Tina company 1,50,000. ट्रायल बॅलन्सला आपण घेतलं टाटा कंपनी 93,000, Tina company 1,51,000. Sales return 7,000 होत आहे ना. 9,000. Sorry, sales return 9,000 and purchase return 7,000 आहे. purchase return 7,000. Okay, next salary and depreciation. Salary debit balance आहे, debit balance 20,000. तेच अपोजिट क्रेडिट साइडला घेतलं 20,000. 31/3/19 बाय बॅलन्स 20,000. Depreciation 500. Opposite side 500. 31/3/19 by balance 500. Okay. Trial balance salary depreciation. Salary 20,000, depreciation 500. Salary 20,000, depreciation 500. बोथ साइडची टोटल इक्वल आली तरच बरोबर, नाहीतर चुकला. येते का बरोबर? सोडवलंय का कोणी? हा सांगा किती आली टोटल? 4,75,000. 4,75,000. 4,75,000. बोथ साइड आले सर्वांना लक्षात? हो सर. कुणाला काही अडचण? नाही सर. ओके, सर्वांना लक्षात आलेलं आहे. हो. कुणालाही कसली अडचण नाहीये. आता यावरून आपण पुढे काय तयार करतो? ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट अकाउंट. इथे मी पेज इन्सर्ट करतोय, एकाच ठिकाणी मी तयार करतोय. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट.
मध्ये अकाउंट क्लोज केलं तर अप साइड काय असते, ट्रेडिंग अकाउंट, आणि डाऊन साइड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच वेळेस आपण तयार करतोय बॅलन्स शीट. नेक्स्ट सेपरेट पेज वरती घेतोय बॅलन्स. Liability side, asset side. Balance sheet, liability amount, assets amount. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटला काय असेल, पर्टिक्युलर अमाउंट, पर्टिक्युलर अमाउंट. ओके. डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइड, क्रेडिट साइड. चुकून ऑप्शन सिलेक्ट झाला हा, त्याच्यामुळे सगळं डिलीट होऊन गेला. Trading and fee and legal account for the year ending 31st March 2019. Debit side, credit side. Particular amount, particular amount. Okay. इथे ट्रायल बॅलन्स वरून एक एक कन्सेप्ट आपण पाहतोय. ट्रायल बॅलन्स इथे बॅलन्स शीट वर घेतोय आणि इथे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस. ट्रायल बॅलन्स, ट्रायल कॅश. ओके. आता तुमच्याजवळ ट्रायल बॅलन्स नुसार तुम्ही सांगायचंय आपण ते ट्रान्सफर करूया. कॅश आपल्यासाठी ऍसेट आहे, कधी कुठे येईल, ऍसेट साइडला कॅश. किती रुपये आहे कॅश, कुणी एक जण सांगा कॅश किती आहे. 81,000. हा 81,000. तर तुम्ही म्हणाल इथे एवढी जागा असून तुम्ही कॅश का घेतली. आतापर्यंत तुम्हाला जसे उद्या ऍसेटला येऊ लॅबिलिटी उद्या सांगितलं होतं. तर इथे सुरुवातीला फिक्स्ड ऍसेट येतात, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर डेटर्स, त्यानंतर कॅश, त्यानंतर बँक. त्याचे सिरियल आहेत, सिरियल फिक्स असतात. सुरुवातीला फिक्स्ड ऍसेट, इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर करंट ऍसेट. इथे सुरुवातीला कॅपिटल, फिक्स्ड लॅबिलिटी आणि करंट लॅबिलिटी. त्या पद्धतीने
कंटिन्यू रेकॉर्ड करतोय. कॅश बरोबर कॅश ठेवलं, करंट लायबिलिटी वरती फिक्स्ड लायबिलिटी सॉरी फिक्स्ड ऍसेट जागा ठेवली आणि करंट ऍसेट खालती घेतली. नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट अकाउंट कोणतं आहे? कॅपिटल. बरोबर आहे. कॅपिटल लायबिलिटी साइडला इनर साइडला अमाऊंट येते 2 लाख. कारण प्रॉफिट झाला तर ऍड होणार आहे, लॉस झाला तर लेस होणार आहे. ड्रॉइंग तर प्रॉब्लेम मध्ये दिले नाही, त्याच्यामुळे सध्या रिटर्न करायची गरज नाही. एक्स्ट्राचे इन्कम ड्रॉइंगचे. ओके, पर्सनल इन्कम एक्सपेन्सेस काही दिलं नसल्यामुळे. नेक्स्ट अकाउंट बँक. बँक सुद्धा ऍसेट आहे, ऍसेट साइडला येते, पण कॅशच्या नंतर बँक अमाऊंट 92,000. 92,000. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर पण ऍसेट आहे. इथे घेतलं फर्निचर अमाऊंट 9,500. जर तुम्हाला डेप्रिशिएशन दाखवायचे तर इनर साइडला घ्यायचे, इथं डायरेक्ट इफेक्ट दाखवला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. परचेस मधनं परचेस रिटर्न लेस करण्यासाठी जागा ठेवून इथे घेतले टू वेजेस 2,000. नेक्स्ट परचेस टू परचेस 1,10,000. 1,10,000 इनर कॉलम मध्ये, कारण याच्यातनं परचेस रिटर्न लेस होणार आहे. नेक्स्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स अमाऊंट 1,72,000. 1,72,000 इनरला का तर यामधनंही सेल्स रिटर्न लेस होणार आहे. नेक्स्ट कमिशन रिसिव्ड प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम बाय कमिशन 3,000. रिसिव्ड 3,000. इथे सुरुवातीला जागा शोधली तर काय, आता ग्रॉस प्रॉफिट आला तर तो ग्रॉस प्रॉफिट निघण्यासाठी. नेक्स्ट टाटा कंपनी. एखादी पार्टी आली तर ती पार्टी एक तर सन्री डेटर असते, नाही तर सन्री क्रेडिटर असते. मग इथे हे देऊन टाकला मी सन्री डेटर्स ऍसेट साइडला, सन्री डेटर्स. ओके, आणि लायबिलिटी साइडला सन्री क्रेडिटर्स. आता टाटा कंपनीचं बॅलन्स डेबिट असेल तर तो सन्री डेटर्स आणि क्रेडिट असेल तर सन्री क्रेडिटर्स. मग टाटा कंपनीचा बॅलन्स काय आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. बरोबर आहे ना? म्हणून सन्री क्रेडिटर मध्ये टाटा कंपनी किती बॅलन्स 1,51,000. 1,51,000. नाही टाटा कंपनी ना 93,000. ओके, टाटा कंपनीचं बॅलन्स आहे 93,000. नेक्स्ट टीना कंपनी डेटर्स. टीना कंपनी 1,51,000. नेक्स्ट सेल्स रिटर्न कशातनं मायनस होते? नक्की लेस सेल्स रिटर्न 9,000. लगेच आउटरला इफेक्ट दाखवायचा. 9,000 लेस झाले तर किती राहतील? 1,63,000. 1,63,000. नेक्स्ट परचेस रिटर्न कशातनं मायनस होते? किती रुपये? 7,000. 7,000 लेस झाल्यानंतर अमाऊंट किती आली? 1,03,000.
20,000. Next, Salary. salary profit लॉसच्या डेबिटला indirect expenses. Salary 20,000. 20,000. Next, Depreciation. depreciation सुद्धा कुठे येतात? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 500. सगळे अकाउंट ट्रान्सफर झाले. Closing stock. क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला इथे येईल बाय क्लोजिंग स्टॉक 5,000. 5,000. याचा आणखीन एक इफेक्ट होईल बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला स्टॉक इन हँड 5,000. ऑल इफेक्ट ट्रान्सफर झाले. हो. ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडची टोटल जास्त येते. किती येते टोटल? 1,68,000. हीच अपोजिटला घेतली 1,68,000 बाय ग्रॉस प्रॉफिट किती रुपये? बघा 1,05,000 गेले तर राहिले किती? 60,000. तोच ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर होईल प्रॉफिट लॉसला बाय ग्रॉस प्रॉफिट 63,000. परत टोटल क्रेडिट साइड जास्त येते 66,000. हीच अपोजिटला घेतली 66,000. जो काय आला तो नेट किती आला नेट प्रॉफिट? 45,500. 45,500. हा नेट प्रॉफिट कुठे ऍड होईल? कॅपिटल मध्ये प्लस नेट प्रॉफिट. सर मागले पेज घ्या बघा एकदा. हा हा ओके सर. तर इथे नेट प्रॉफिट झाला 45,500. तर तो ऍड होईल कॅपिटल मध्ये 45,500. ऍड होऊन कॅपिटल येईल 2,45,500. बोथ साइडची टोटल इक्वल आली तरच बरोबर, नाही तर चुकलं. येते का बोथ साइड टोटल इक्वल? हा. किती आली बोथ साइड टोटल? 3,38,500. 3,38,500. 38,500. ऍसेटची कितकीच आली? हा. 3,38,500. ओके. पुढचं बॅलन्स शीट घेतलेली आहे बरोबर आहे ना? जस्ट थोडं जागा करून घेते. बॅलन्स शीट इथं ऍज ऑन 31st March 2019. तर ती एका दिवसाची आहे. ओके. 31 मार्चची आपली बॅलन्स शीट आहे. आणि जर आपण इथं बघितलं फॉर द इयर एंडिंग, इथं तुम्ही फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 19 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षाचं ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आहे. इथं तुम्ही टाकू शकता फॉर द इयर 1st April 2018 to 31st March 2019. लक्षात आलंय?
सूरज धवन, हो सर. सूरज जाधव, हो. वैष्णव मॅम, भट्टर सर. ओके, तर इथेच आपला प्रॉब्लेम संपला नाही. तर इथं फक्त पहिल्या आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी रेकॉर्ड डिटेल झालेलं आहे. तर दुसऱ्या आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्याला करायची आहे. तर जनरल एंट्री तर होणारच, त्या ट्रान्सफर होणारच, बरोबर आहे. पण सगळ्यात अगोदर इथं बॅलन्स शीट मध्ये जे लॅबिलिटी आणि ऍसेटचे अकाउंट आहेत, तर त्यांना तुम्हाला ओपनिंग बॅलन्स अगोदर घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? ओपनिंग बॅलन्सेस अगोदर घ्यावे लागतील. मी तर आपण बघूया ओपनिंग बॅलन्स कसे घ्यायचे. इथं नेक्स्ट पेज घेतला मी. आता इथे अकाउंटिंग इयर 1920, 19-20 या आर्थिक वर्षासाठी इथे सुरुवातीला ओपनिंग बॅलन्सेस घ्यावे लागतील. तर ओपनिंग बॅलन्स तेव्हा ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मधल्या एकाही खात्याचं ओपनिंग बॅलन्स घ्यायची गरज नाही, कारण इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी पूर्ण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कमचं कॅल्क्युलेशन, डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कमचं रेकॉर्ड मेंटेन केलं. त्यात क्लोजिंग स्टॉक होता, क्लोजिंग स्टॉक ऍड करून कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट झाला, तो ट्रान्सफर झाला प्रॉफिट लॉसला. इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट यांच्यामधला डिफरन्स नेट प्रॉफिट आपल्याकडे आला. त्याच्यामुळे एक्सपेन्सेस इन्कमचे इफेक्ट संपले. इफेक्ट राहतात लॅबिलिटी. हे चालू वर्षात 31 मार्चला देणं आहे, तर ते देणं पुढल्या वर्षासाठी आहे. ऍसेटचे इफेक्ट येतात, त्यामुळे ऍसेट लॅबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस आपल्याला घ्यावे लागतील. जस्ट एक्झाम्पल लॅबिलिटी साईड पासून सुरुवात करूया. कॅपिटल अकाउंट. तर इथे मी कॅपिटल अकाउंट तयार करतोय. कॅपिटल अकाउंट. त्यानंतर लॅबिलिटी साईडला आणखीन एक खातं आहे, टाटा कंपनी. टाटा कंपनीसाठी मी एक खातं तयार केलं. टाटा कंपनीसाठी टाटा कंपनी अकाउंट. त्यानंतर साईडला फर्निचर अकाउंट आहे, तर ते फर्निचर साठी एक खातं तयार केलं, फर्निचर. ओके, हे फर्निचर. त्यानंतर स्टॉक साठी ओपनिंग स्टॉक म्हणून येईल. इथे जो क्लोजिंग स्टॉक आहे तो नेक्स्ट इयर साठी काय येईल? ओपनिंग स्टॉक म्हणून येईल. त्यानंतर टीना कंपनी, कॅश आणि बँक. इथे नेक्स्ट पेज ऍड करून घेतला. एक खातं तयार केलं ओपनिंग स्टॉक साठी. त्यानंतर नेक्स्ट खातं तयार केलं टीना कंपनीसाठी. नेक्स्ट कॅश. नेक्स्ट बँक अकाउंट. ओके, वन बाय वन इथे घेतो आपण. फर्स्ट अकाउंट काय? कॅपिटल. कॅपिटल अकाउंट तयार करतोय. कॅपिटल लॅबिलिटी आहे, तर लॅबिलिटीच्या कधी क्रेडिट साईडला बॅलन्स येणार आहे? बाय ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स किती येतो? ओपनिंग बॅलन्स 2,45,500. कॅपिटल मध्ये प्रॉफिट ऍड झाल्यानंतरचं बॅलन्स 2,45,500. लक्षात. त्यानंतर टाटा कंपनी 93,000. तेव्हा कोणाला टाटा कंपनी बाय बॅलन्स, सॉरी ओपनिंग बॅलन्स शीट इथे आपण वयात बदलत असतो, त्याच्यामुळे बॅलन्स कॅरेक्टर ब्रॉड डाऊन आणि बसण्याची गरज नाहीये. सरळ ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स या पद्धतीने रेकॉर्ड ठेवतो आपण. बॅलन्स 93,000. नेक्स्ट लॅबिलिटी साईडला तर दोनच अकाउंट आहेत ते घेतले. ऍसेट साईड फर्निचर. ऍसेटचे डेबिटचे बॅलन्स असतात, मग इथं डेट टाकायचं विसरलो मी. 1 एप्रिल 19ला टू ओपनिंग बॅलन्स 9,500. इथे डेट टाकणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 19, डेट
एप्रिल 19. त्यानंतर नेक्स्ट तुमचा अकाउंट स्टॉक 5,000, टीना कंपनी 51,000. इथे आपण तयार केलं ओपनिंग स्टॉक 1 एप्रिल 19 to balance opening balance 5,000. Next, Tina company 8 एप्रिल 19 to opening balance 1,51,000. Next, cash and then bank account. Cash balance, cash 81,000, bank 92,000. 1 एप्रिल 19 to opening balance 81,000. Bank 1 एप्रिल 19 to opening balance 92,000. तर इथे लास्ट इयरचे टोटल ओपनिंग बॅलन्स जे ते आपण पुढे ट्रान्सफर करून घेतले. लक्षात आलंय? कृष्णा लक्षात आलं का? हो सर. म्हणून मनोज लक्षात आलं का? सचिन, हो सर. संजय सर, सूरज धवन, हो सर. सूरज जाधव, हो सर. वैष्णव मॅम, भट्टर सर. ओके, इथं ओपनिंग बॅलन्स घेतले. नेक्स्ट इयरची सुरुवात आपण ओपनिंग बॅलन्स घेतली. त्यानंतर इंट्रा कशा ट्रान्सफर करायचे मी 2-3 इंट्रा दाखवतो. त्यानंतर तुम्ही कंप्लीट करायचंय आणि मला व्हॉट्सअपला टाकून द्यायचंय. चूक बरोबर आपण ते क्लिअर करूया. नेक्स्ट त्यानंतर पुढची एंट्री काय झालेली आहे 1 एप्रिल 19 ला In cash 7,000. Goods sales in cash 7,000. आता इथे कॅश अकाउंट तर ऑलरेडी आहे. आपल्याकडे कॅश अकाउंट ऑलरेडी आहे. इथे कॅश पाहू शकता. फक्त आपल्याकडे काय सेल्स अकाउंट नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल? एक सेल्स अकाउंट तयार करावं लागेल. आपण सेल्स अकाउंट तिथे सेल्स अकाउंट आपण तयार करून घेतोय. सेल्स सेल्सच्या क्रेडिटला रक्कम किती आहे? 7,000. 7,000. त्याचबरोबर कॅश अकाउंट जे ऑलरेडी आपण ओपनिंग बॅलन्सेस मध्ये घेऊन टाकलेलं आहे ते 1/4/19 ला इथे एंट्री होईल टू सेल्स 7,000. म्हणजे जे खाते ऑलरेडी तयार झाले ओपनिंग बॅलन्सेस साठी ते खाते डबल तयार करायची गरज नाहीये. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? Cash received from
कंपनी बाय चेक 1 मे 1 मेला टाटा कंपनीकडून चेकला पैसे मिळाले. किती रुपये मिळाले? 50,000 50,000. 50,000. इथं बँक खाता ऑलरेडी तयार आहे. बँक खात्यामध्ये डेट काय म्हटलं होतं? 1 मे 1/5 1/5/19 ला टू टाटा कंपनी टीना कंपनी 50,000 टीना कंपनीकडून 50,000 मिळाले. टीना कंपनीच्या क्रेडिटला इफेक्ट आला बाय बँक. डेट टाकायची राहिली बघ. डेट 1/5 1/5 1/5/19 बाय बँक 50,000. लक्षात आले की सर्वांना? हा. ओके. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. नाही सर. नाही सर. स्क्रीन चालू करा, व्हिडिओ पण चालू करा आणि स्पीकर पण चालू करा सर्वजण. क्लोजिंग स्टॉक कसं सांगा. क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट काय होतो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि ऍसेट साइडला इफेक्ट होतो. ते झालं ते आता एक नवीन अकाउंट केलं ना ओपनिंगचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे चालू वर्षासाठी काय झाला? ओपनिंग ओपनिंग स्टॉक भेटला तर ते आता तसंच क्लोज होईल. नेक्स्ट ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक इफेक्ट दिसेल. क्लोजिंग स्टॉक असेल तर इफेक्ट ट्रायल बॅलन्समध्ये दाखवू नका. सिम्पली पास करू नका, डायरेक्ट इफेक्ट दाखवायचा. ओके. तर त्यामध्ये एक लक्षात आपण आणखी ऍड करतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक येईल. त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट कुठं होणार नाही. क्लोजिंग स्टॉकचे परत 2 इफेक्ट होतील जर दिला असेल नेक्स्ट इयर मध्ये तरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ऍसेट साईडला. ओके. आलं लक्षात? हा कृष्णा. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. चाइल्ड एज्युकेशन फी कॅपिटल मधून लेस करायची. चाइल्ड एज्युकेशन फी कॅपिटल मधून लेस करायची. आणि रेंट रिसिव्ड कॉस्टच्या क्रेडिट साईडला येईल. ते इनडायरेक्ट इन्कम. आणि तिथं हाऊस रेंट असेल तर कॅपिटल मध्ये हाऊस रेंट रिसिव्ड झाला असेल तर कॅपिटल मध्ये ऍड होईल आणि हाऊस रेंट पेड असेल तर कॅपिटल मधून लेस होईल. आणखी कोणाला काही विचारायचं? बटर सर काही विचारायचंय का?
विचारायचं आहे? सचिन सचिन काही डाऊट?